श्री गणेशाय नमः. जगदंबिका म्हणे माला मंत्र नारायणे, कथिला जो जगत्कारणे तो हा सर्वोत्तम असे. ओम नमो नमो भगवंता, नमोजी श्री स्वामी समर्था, स्मरणगामी दत्तनाथा, योगी मुनिजन वंदिता. श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आपण सेवेत येतो आणि सेवेत आल्यानंतर अनेक प्रकारचे अनुभूती आपण घेत असतो. अनुभूती म्हणजे काय हो? जाणण्याची एक अवस्था किंवा त्याला आपण अनुभव असं म्हणतो. अनुभूती ही एक भावना आहे, इच्छेच्या अनुभवापासून ओळखली जाऊ शकते. अनुभूती इंद्रियांद्वारे ज्ञान प्राप्त करण्याची एक प्रक्रिया आहे. खरं तर जीवनातला प्रत्येक दिवस हा एक अनुभूतीच असतो. आपण घेणारा श्वास ही देखील एक अनुभूतीच आहे. परंतु जेव्हा आपण अध्यात्माच्या वाटेवरती असतो किंवा स्वामी सेवेत येतो, तेव्हा जो अनुभव असतो, ती अनुभूती असते, ती एक वेगळ्या प्रकारची असते, एका वेगळ्या पातळीवरती असते. आणि सेवेत आल्यानंतर प्रत्येक भक्ताला केव्हा ना केव्हा ही प्रचिती, अनुभूती येत असते. अनुभूती हा शब्द अणु आणि भव या दोन शब्दांपासून बनला आहे. अणु म्हणजे तत्वदृश्य व भव म्हणजे होणे किंवा बनणे. तर अशा प्रकारे अनुभूती या शब्दाचा अर्थ होतो. स्वामी भक्त हो, आपण सेवेत आल्यानंतर आपण स्वामी सेवा घेतो, प्रदीपदादांकडून सेवा घेतो किंवा कोणाकडून तरी सेवा घेत असतो. आणि सेवा करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती येतात. तर बऱ्याच भक्तांना असं वाटतं की स्वामींनी मला अनुभव दिला तर तुम्ही दुसऱ्याला सांगू नये का? तो सांगितल्याने स्वामी माऊली माझ्यावर कृपा करणार नाहीत का? किंवा अनुभव सांगितल्याने आपल्याला पुन्हा अनुभव येत नाही अशी काही लोक म्हणतात. स्वामी भक्त हो, आज मी या व्हिडिओतून तुम्हाला याबद्दलचीच थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. तर स्वामी भक्त हो, बऱ्याच भक्तांना असं वाटतं की स्वामींनी माझ्यावर कृपा केली म्हणजेच काय, तर मला अनुभव दिला आणि म्हणूनच मी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी अनुभवतोय किंवा याचा अनुभव मी घेऊ शकतोय किंवा घेऊ शकते. मात्र हे कशामुळे होते? स्वामींच्या कृपेमुळे होते. मग महत्त्वाचा मुद्दा काय येतो? जर स्वामींनी आपल्यावरती कृपा केली आहे आणि मग आपल्या मनात काय येतं की जर स्वामींनी माझ्यावरती कृपा केली आहे तर ते मी दुसऱ्यांना कसं सांगावं? स्वामी भक्त हो, स्वामी माऊली कृपाळू आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे आणि आपल्या भक्तांवर त्यांचं प्रचंड असं प्रेम आहे. आपला भक्त जर खरा असेल तर स्वामी माऊली त्याच्या फक्त स्मरण करण्यानेच त्याच्या हाकेला धावून जातात. एवढी जर कनवाळू आपली माय असेल तर तिची महती आपण दुसऱ्यांपुढे गाईल, तिला राग येईल का? किंवा स्वामी माऊली रुष्ट होईल का? समजा जर आपल्या आईबद्दल आपण कोणाला चांगलं सांगितलं, आईची महती गायली, तर आई आपल्याला येऊन पाठीत धपाटा घालते का? किंवा ती आपल्याला मारते का? आपल्यावर रागवते का? किंवा ती असं म्हणते का, तू माझी महती लोकांना का सांगतोस किंवा का सांगतेस? तर अजिबातच नाही. उलट आईला आनंदच होईल ना. उलट ती म्हणेल की माझ्या बाळाला माझं प्रेम कळलं. त्याचप्रमाणे आपल्या स्वामी माऊलीचं देखील असंच आहे. माझ्या भक्ताला, माझ्या बाळाला माझं प्रेम कळलं म्हणूनच माझा भक्त इतरांना ते अनुभव सांगत आहे की माझी आई म्हणजेच माझी स्वामी माऊली किती प्रेमळ आहे, किती कनवाळू आहे. स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मायेच्या स्वरूपात आहे, म्हणजेच मातेच्या स्वरूपात आहेत. आणि त्यांच्या ठाई जड जीवांविषयी, सजीव निर्जीव सर्वांविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे स्वामी माऊलीला आपण त्यांचे अनुभव इतरांना सांगितले तर अजिबातच राग येत नाही किंवा ते आपल्यावर कधीही रुष्ट होत नाहीत. स्वामी माऊली निरंतर आपल्या भक्ताकडे आणि सर्वांकडेच एवढ्या प्रेमळ दयाळू नजरेने बघत असतात. ते आपल्या सर्वांवरतीच कृपा करतात, त्यांचं सर्वांवरतीच लक्ष असतं, कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत. आणि स्वामी भक्त हो, स्वामींची दयाळू नजर ज्याला ग्रहण करता येते ना, तर तो उत्तम अनुभव करत असतो. ज्याला ही ग्रहण करता येत नाही त्याला अनुभवही करता येत नाही. त्यामुळे स्वामी माऊलीने आपल्याला अनुभव दिला आणि तो आपण दुसऱ्यांना सांगितला तर स्वामी माऊली मला पुन्हा तसा अनुभव देणार नाही असं बिलकुल नाही. किंबहुना एखाद्या
भक्तावरती, एखाद्या जीवावरती स्वामींनी कृपा केली, आपली कृपादृष्टी टाकली, त्यांना सुंदर असा अनुभव दिला, तर त्यांनी तो अवश्य दुसऱ्यांना सांगावा. तर तो का सांगावा? तर एखाद्याला काही समस्या असेल, म्हणजे दुसऱ्या जीवाला काही समस्या असेल, एखाद्या व्यक्तीला ती समस्या असेल, जर यांना जर अनुभव दिला तर स्वामी माऊली मला देखील अनुभव देतील अशी धारणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. कुठेतरी स्वामी भक्तीची ओढ लागायला लागते आणि त्यांच्याही मनात असं येतं की जर मी स्वामी चरणांशी गेलो तर माझी ही समस्या नक्कीच सुटू शकते आणि मीही सेवा केली तर मलाही तसा अनुभव येऊ शकतो, अशी भावना एखाद्या भक्ताच्या मनात किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनात निर्माण नक्कीच होऊ शकते. तर नकळतपणे आपल्याकडून ही सेवा घडून जाते, आपण दुसऱ्याला सांगतो आणि नकळतपणे ही सेवा आपल्याकडून होते. म्हणजेच काय, परोपकार घडत असतो आणि त्याच्यातून निश्चितपणे आपण पुण्य संचय करत असतो. उलट आलेला अनुभव सर्वांना सांगावा आणि तो अनुभव ऐकून जे काही लोक स्वामी चरणांपाशी येतील, स्वामींच्या भक्तीत रुजू होतील, स्वामींप्रती त्यांची श्रद्धा वाढेल, विश्वास वाढेल, तर जितक्या जास्त प्रमाणात वाढेल तितकं आपलं पुण्याचं पारडं हे जास्त भरत असतं. जेच काय, आपला पुण्य संचय होत असतो, आपल्याकडून परोपकार होत असतो आणि आपल्या जीवनाचे पुढील जे मार्ग आहेत ते उत्तम होतील, जे क्रमण आहे ते उत्तम होईल. मुळातच दत्त संप्रदायातील ही गुरु परंपरा म्हणा प्रचंड शक्तिशाली आहे. त्याला आपण विश्वाची प्रोटेक्शन एनर्जी असं म्हणू शकतो. तर याची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी आणि अनुभूती आल्यानंतर ती सर्वांना सांगावी, आवर्जून सांगावी. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू चरण तुमचे दोन्ही, तेथे सद्गुरू चरण तुमचे दोन्ही. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्वांना आता श्री स्वामी समर्थ म्हणते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. स्वामी महाराज म्हणतात, माझं माझं म्हणून वेळ निघून जाते, एकदा आपलं म्हणून मला साथ घाल. प्रत्येक गोष्टीपुढे दैवीय लीला आहे आणि प्रत्येक गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही. विश्वास ठेवा, समोर असलेल्या संकटापेक्षा आमच्या पाठीशी जी शक्ती उभी आहे ती मोठी आहे आणि त्या शक्तीला अशक्य असं काहीच नाही. त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करून अखंड नामस्मरण करा, कारण ब्रह्मांड नायक पाठीशी असताना इतकी चिंता कशासाठी. लक्षात घ्या, मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही, कारण नियतीच्या मनातलं कोडं आजपर्यंत कोणाला सुटलं नाही. गुरूंच्या शब्दाला परमेश्वरही खाली पडू देत नाही, कारण संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला कधी एकटं सोडत नाही. गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतो.